ताई मस्त दिसून राहिलं. मला तर वाटलं होतं एवढ्या लवकर होईल म्हणून. ताई खरंच थँक्यू. किती दगदग करून राहिला तुम्ही. नाही हो वहिनी, त्यात कसं दगदग. मला तर आवडते, उलट खरं सांगते ना, असं डेकोरेशन करायला मला खूप आवडते. मला आतमधून आनंद येते. आणि माहितीये का, तुमच्या आईने म्हटलं की तुम्हाला जसं येईल तसं करा. मग म्हटलं फारच चांगलं, आपल्याला एवढी सारी सवलत भेटली, मग करा म्हटलं. खूप सारे फुलं आणून दिले ना, बघा ना. हो ना, आम्हाला थोडा वेळच झाला तरी आता बघा ते थांबले तिकडे काठीपूर्णाला. तर मी म्हटलं नाही, आम्ही पुढे चालले आलो, कारण म्हटलं घरी काही नाही काही. आता त्यांना तिथं कसं किती म्हटलं थोडासा वेळ लागते, तर म्हटलं तोपर्यंत आपलं काही इकडे होते. तरी आई म्हणत होत्या बरं तू पुढे घरी जा, पण म्हटलं जाऊ दे. मग आधीच तर पुरलं असतं म्हणा, पण म्हटलं राहू द्या, येऊ नवरी सोबतच. मग माझ्या लक्षात आलं की अरे घरी जाऊन पण डेकोरेशन करावं लागेल थोडंसं, नवरीच्या स्वागताची तयारी. तर म्हणून मग इथून मग मी पुढे आली यांच्यासोबत. हो ना, आम्ही लवकर आलो म्हणा, तर थोडासा आराम पण केला मी घरी आल्यानंतर, आणि मग लागले कामाला. फुलांच्या पाकळ्या वगैरे आता खूप सारे जणांनी करू लागले ना, मी एकटीनेच थोडं केलं. एवढे सारे फुलांच्या पाकळ्या वगैरे तोडणं हे ते. माय झालं नाही का माय तुमचं. आला ना माय फोन ठेवायचा, 5 मिनिटात येते म्हणजे नवरी. आता म्हटलं आल्या पहिले पारावर धाडा म्हणलं गाडी सारखी शिदी, पारावून पाय लागून आले की मग घरी. बापरे, आले का आई? आले म्हणतात ना सोलन. मग बाई मी तर साडी राहिली बदलायची. आई तू पण साडी घाल ना दुसरी. हो माय, मी साडीच घालतो. तुम्ही तर करा बरं. त्या बाईला म्हणा तुम्ही बी बदला म्हणा, राहू द्या म्हणा. लय केलं माय बाईनं. हो मामी करते मी पण, काही नाही, पटकन होते माझं. जा बहिणी तुम्ही घाला साडी वगैरे, जा. हो ताई तुम्ही पण या ना, चला ना, तुम्ही पण मस्त घाला दुसरी साडी कोणती. मी तर तेच घालते, आता घालून आली ते तिथं काहीतरी काढलेलीच आहे, तेच घालते परत. अरे म्हटलं सुटू, श्याम कुठे? तो झोपला. हा नाही मला तो ती दिसली, बाली होती दिसून राहिली. आई बी तिकडे कोणा बाई संग बोलून राहिली. म्हटलं कोणाजवळ आहे तो. बरोबर झोपेला आहे का? पाहिजे ध्यान देजो. पाण्यात टाकला का? हो पाण्यात टाकलं, बांधलेलं आहे त्याला. ते ब्लाऊज पीसनं बांधून घेतलं, ते पडत नाही. तो तुम्ही काळजी नका करू. बरं आवरा पटापट, फोन आलता त्याचा. आली आता त्याची गाडी तर देवाची. हो रे बापा, याला पण किती काळजी. याला वाटलं सगळेजण येत आहे, पोरगं दिलं का एकट्याला टाकून कुठे. हो लक्षच असते त्याचं. एल वाटे भावाच्या लग्नात गुतीन आणि माझ्या पोराच्याकडे दुर्लक्ष करी. यो माय पायजो, उजवा पाय पुढे करजो. हो पायजो योगिता, ते फक्त गणला लागते, नाही तर फुटबॉलच खेळशील. नाही ताई अशी आहे माही तू ननद. मजा की हसती खेळती आहे. आता तुला दारातच सांगतो, तू बी घरातलं वातावरण हसतं खेळतच ठेवजो. तू ननदले साधी भोळी आहे, तर सासू सासरे त्याच्याही पेक्षा साधे भोळे आहेत. आणि बुवाचं तर काही बोलायच लागत नाही. तो म्हणतो आता घरात येत आहे तर समजून घ्यायचं की सगळं वातावरण कसं हसतं खेळतं ठेवायचं. बाई तिला घरात येऊ द्या, अंडीच पाठ पडवता का भिन्न ती पोरगी. ये बाई योगिता, काही नाही माय, समजा चांगला आहे चाली. योगिता ती तुझी मावस सासू आहे, त्या मोठ्या सासू आहेत. हो अरे शेटू, त्या कॅमेरावाल्याला आवाज कुठे गेला तो? अरे दादा तुम्ही इकडे या ना, इकडनं घ्या ना. हा हे आता आतमध्ये हे आलं पाहिजे ना. अरे हो आलो. मावशी तुम्ही थोडं बाजूला हो. हो बाय तू सांग होई बाई तिकडे. हो घ्या बापा, काढा बापा फोटो. कर बा पोरी का ये अंदर. आवा शिटू तिला उखाना तर विचार का तशीच ये करून राहिले काही. त्याला हे भावाचा दरवाजा आळो ना, काही शगून गिगून माग ना त्याने. अरे राहिलंच. थांब पहिले उखाना सांग. पहिले सांग ना भावाचं नाव मस्त सांग गो माय. साजरं सांग जो माय बाई, आम्हाला जसं कमी ऐकू येते माय बाई, जसं मोठ्यानं म्हणजो माय. हो येते का फक्त होच येते मला, पाठ केली मी. आता माय का उखाना बी त्याला विचारतो काय कुचकुच करतो तू. काय बोलतात माय कळत नाही आपल्याला. सांग माय उखाना सांग, मग बोलतो माय त्याच्या संग काय बोलतात. नाही सांगते ना. ऐका. नाव घ्या नाव म्हणून दारात अडवतायत ननदबाई. रावांचं नाव असते सदैव मनी, पण उखाणा काही सुचत नाही. ननदबाईच्या आग्रहाचा मान राखून उखाणा घेते खास. ननदबाईच्या आग्रहाचा मान राखून उखाणा घेते खास. सुखी संसाराची मनामध्ये घेऊन आस, रावांसोबत नव्या जीवनाची करते सुरुवात. सुखी संसाराची मनामध्ये घेऊन आस, रावांसोबत नव्या जीवनाची करते सुरुवात. वेळेचं भान राखून करा आता घाई. राजेश रावांचं नाव घेते, आत येऊ का सासूबाई. ये माय बाई ये, तू आज घर आहे. लय सण मस्त घेतलं वा.
एकदमच छान नाव घेतला लंबोलच को माय बाई वो ऐकलं का मोठ्या बाई सुनीनं माई परमिशन घेतली म्हटलं अंदर यासाठी ऐकलं माय बाई दे माय परमिशन दे माय तो तिलेन घे माय तर सुनीले अंदर नाही तर ठेवशीन दारातच उभी आता सांग रे राजू ते शिटूचं काही तोंड नाही उलट बहीण सारखी बहीण तिनं म्हणावं तर मला म्हणा लागून राहिलं आता मीच म्हणतो लेखाले सांग म्हणून ना अशी हा बाई मी तर मोठी सासू काही मोठे काही लावतं मला काय नाव घ्यायला लागते तुला माहित नाही का तो सुनेचं नाव योगिता 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 आम्हाला माहित नाही नाव सांग नाही तर दारातच उभं राह यो वहिनी तू अंदर त्याला राहू दे उभं बरं नॅशनल उखाणा घेतो मी जसा आपला भारतीय पक्षी मोर आहे जसा फळांचा राजा आंबा आहे तसंच उखाण्यातला उखाणा राष्ट्रीय उखाणा म्हणजे भाजीत भाजी मेथीची योगिता माझ्या प्रीतीची राजू आता हा उखाणा पाठ झाला ना तोच घेते का दुसऱ्या काही चांगला घे ना अरे बाबा ताई मला तो एकच येते बा मी तोच घेतला आता बस झालं बा चला घेऊ द्या आता अंदर नाही तो अजूनही येते वशी तू सांग म्हणू का गाल फुकून बसायचं नाही तर म्हणशीन बायको आली तर लगी बहिणली नाव ठेवलं म्हणू का सांग तो बी येते मला म्हण ना बाबा आम्हाला दिसून राहिला आता योगिता आली नाही जशी तर राजूचे तेवरच बदलले ऐक मग मोठी आई मावशी आई बालताई तुम्ही कोणी मानू नका बाकीचे हा उखाणा फक्त शिटूसाठी हा सकाळी सकाळी मला हौस आहे बेट्टी घ्यायची सकाळी हौस आहे मला बेट्टी घ्यायची म्हणून बायको आली बेट्टी घेऊन कब्बशीत चहा चहात कब्बशीत चहा म्हणून योगिता आली चहा घेऊन कब्बशी योगिता सोडून इथं बाकी साऱ्या म्हशी असं का काय माय ये उलट माय बेटे ये माप उलट बाबाई पाहिजो उजवा पावला उजवा पाऊल पुढे घ्यायचा हो ये रे ये अंदर ये सांगतो तुला आता त्याच म्हटलं तू का नाही मॅच घेतला नव्हता हा हा ताई तुम्ही थोडशा साईडला व्हाल हा बस हा या बरं ठीक आहे हा योगिता घे माय का आरतीचं ताटातच ठेवलं का शिटू आई हो तिथं तिला ऑप्शन केला तिथंच ठेवलं आता इथं परत लावायचा का टिक्का नाही आता तर ती लावला ना मग दारात आता का डबल लावत आता माप ओलांडलं की घरात हे माप इथं तीच ठेवलं असतं चाललं असतं हो या पुरी करतात न्यार तर ते अलग अजूनही आहे माय घरात साऱ्या पुरात फुलं टाकेल्यात नाही बाई त्याच्या खोली लोक जायला फुलं येत नाही बाई हा मावशी थोडशा बाजूला काय माय या फोटोवाल्याले काय आपण का दाळ हवं काय माहित बुड्या बाडायले हे कॅमेरेवाले तसेच करतात नाही मावशी जरा बाजूला मावशी जरा बाजूला हा माहित आहे ना बापा आता आम्ही दळ नाही दिसत तुमच्या फोटोत होय बाई तुम्ही साथ तिकडे बस झालं बाबा भाऊ या फ्रेश वा हो वाव हे रूम आहे की काय योगी त्याची फश आहे हो चुप जोशनी चल चुपचाप श्याम नाही दिसला ताई झोपला वाटते नाही श्याम खाली आहे त्याच्या आबाजींजवळ नाही झोपलास म्हणजे कसं असं चिडचिडच करून राहिला त्याला झोपवलं पण तो झोपून नाही राहिला चिडचिड करून राहिला म्हणून बाबांनी घेतलं मग माझी सासरी बुवा हो का नाही पण तसा खूप गोड आहे तुमचा मुलगा तसं ना ताई दृष्टी लागते बरं लेकराला ते कसं सगळेजण येतो ते कोणी घेते लेकराला हो ना योगिता आतमध्ये आहे का हो फ्रेश व्हायला गेली होती ते झालं का योगिता मोनू ताई बरं झालं आली ये बरं अगं मी पाहतच होती कुणी आहे का कोणीच नाही अगं ती तिथली ते एकदमच सेंटेटिक साडी दिली नाही या जोशना ताईनी ती कशाला घालू होती थोडीशी चांगली वाली दे ना आणि साडी मला घालता पण येऊन नाही राहिली ओली झाली बघ इथं थांब मी देते घालून अरे बाहेर इथे आले चालते नाही योगिता इथे घाल मी बंद करते दरवाजा कोणी येत नाही वर अरे बापरे त्या ताई आहेत का अगं बाई मला माहितीच नाही मला वाटलं तुम्हीच आहे का बघ ना गो हे कसं गो हे नाही घालता तुला त्यासाठी म्हटलं होतं ती नवीन गाऊन पॅटर्न निघालं ना गाऊन असते त्याचा बदर घेतला की साडी बनून जाते ते घेते पण तुम्ही ऐकलंच तर नाही माझं आता हे रोज गोल गोल साड्या कधी गुंडाळत जाऊ मी मला गुंडाळून येत नाही ते साडी घालायची सवयच नाही ना नाही चालतेच ते मला तर अजून येत नाही ते त्यात काय मी सगळीकडे पिना लावते नाही तर पिना जर नाही लावले तर माझी साडीच निघून जाते तसं काही नाही योगिताला काही नेहमी साडीच नाही घालावं लागणार आहे ती घालू शकते ड्रेस वगैरे हो का चालते ना तुमच्या इथं तेच म्हटलं आता हे जोशनी का आजच सगळं कबूल करून घेते का काय माहिती हे चुपच नाही राहत बाई जोशना
अगं त्या बॅग मधले ते सेफ्टी पिन दे का, तुझ्या पर्स मध्ये आहे का? हो. कुठे ठेवलं ते आमचं सामान? इथेच आतमध्येच ठेवलं, इथेच ठेवलं तुम्ही. इथेच याच रूम मध्ये रात्री तुम्ही आराम करा. खाली कसं सगळेजण हेच राहते, सकाळी सगळे लवकर उठतील तर मग योगिताची झोप झाली पाहिजे. उद्या मग कार्यक्रमाला कसं फ्रेश दिसतील ना, झोप वगैरे झाली तर. मग इथेच वरच्याच रूम मध्ये तुमची अरेंजमेंट केली. तिथेच ठेवलं तुमचं सगळं सामान. हो का? बाई अमाय, बरं झालं. शिटू आहेस का? ती शिटू ते बाबूची लंगोट मिळालं तर ती न्हाणीत वाहू घातली होती बाई. तर त्या न्हाणीच्या बाया ते रॉड नाही का स्टीलचा, त्याच्यावरच टाकली होती. काढून घे माय. ह्या ते आता नवरीने हे ते झोपतीन गिपतीन म्हणलं तर रात्री आपल्याला लागले तर खाली घेऊन घे ना ते. हे लंगोट आहे गो या, इथेच पडलं माझ्या साडीवरती. म्हणून उचल उचल. योगिता हेट गाऊ नको जास्तीची, तुलाच भाषेची आहेत. आता हे लंगोट तुला धुलेच आहेत, आता काय करत. ते योगिता आहे आतमध्ये, ते आले की घेते. मग तिथे वाढवले होते का तुम्ही? इथे टाका लागत होते आई बाहेर. पाय हो माय, बाहेर कुठे टाकतो? हवा गिवा सुटलीच ती उडायला असते, काही असते, कोणी गळी नाही म्हणून मी अंदर टाकली. म्हटलं अंदर कसं हवा नाही लागत, काही नाही. इकडे तिकडे पडलं कुठे, म्या कुठे नाही वाहू घातले बाई, ततीच वाहू घातले. मग लेकराचे भाव ते काका इकडे तिकडे वाहू घालत असतात का माय काही बी? काय योगिता घे घे घे. हा छी, हागले शिंदे बरोबर कधी ना कधी जोशने जास्त हेट गाऊ नको. मग दोघीच्या डोक्यात किडे पडले का? त्या बाहेरच आहेत ना, मूर्ख बडबड नका करू ना, चुपचाप बस. योगिता शानपणा करू नको जास्तीचे, काही नसते. जोशने हिडकावू नको, तू चुपचाप राह. जाय बाहेर, खाली आली होती अंदर. त्या स्वीटू ते बाहेर उभ्या आहेत ना, जाय बाहेर तू बाहेर. हिची साडी घालून देते आणि येते मग बाहेर. काय करून राहिलं बाय अंदर? ते योगिता लगे साडी नाही घालते म्हणून तिने तिच्या बहिणीला आवाज दिला. तिला म्हटलं ये बाहेर, इथे तर ती आतमध्येच तिथंच घालून राहिले. तिथे घालता तरी येते काय? त्यातच काय घोर आहे. आता येतच नाही माय तुम्हाला आजकालच्या पोरीले. लग्न जुटते तरी साडी घालून पाहतच ना माय बाई. तुम्हाला वाटते घालू लग्न झाल्यावर? नाही घालता आली की मग बरं घरचे म्हणतातच राहू दे माय, तो पाया तटकून तोंडावर पडशील, त्याच्यापेक्षा घालतो ड्रेस. तुम्हाला सोपंच आहे. आमच्या बाबतीत लग्नाला पोरगी काढली तापासून साडी घालणं सुरू करायला गे म्हणलं, मग असं चाले का माय? तुमच्यासारखं असं पदर हव्यात उडून चालत येत जाय का? असं डोक्यावर एवढा मोठा पदर खाली घ्यायला लागे की आपल्याला दिसत न जात जाय. मग जेठ असे डेर असे घरात काय का सोपं असे काय? तुमच्यासारखं आहे ना असं खांद्यावर पदर टाकला की निघालं तरी तुम्हाला शाळी नाही गुंडा येत आहे. जाऊ दे माय बाई, दिलेस काय म्हणू माय? मास पोरी द्यायला घालता नाही बलीच कोणती घालते, तूच कोणती घालतं माय बाई? म्हणून मी तिने म्हणू माय सुनही नाही घालत आणि पोरगी नाही घालत. कुठे मी लोकायले ज्ञान देऊ? दे माय माझ्या नाताचे लंगोट दे, नेतो मी त्याले. पासून पोराच्या ढुंगणाले निरा ते डायपर लावून ठेवलं. निरा त्याले हे होते शिट, त्याने तो चिडचिड करते. आता घातलंच नाही माहिती त्याला काही, मान राहू द्या तसंच उघडं. मग तो सासऱ्यानं नेलंही लागे बाहेर तिकडे. सासरं लागते का? भोंगळी लेकरू हिंडून राहिली इकडे तिकडे घेऊन. म्हणलं देतो त्याला ते लंगोट बांधून, म्हणून आलती लंगोटासाठी. दे बरं ते लंगोट, त्या पुरीच होणार नाही तर कुठलं गोष्ट मी जाय अतिसात ना त्या स्टीलच्या राळावर घेऊन ये. मी घालून देतो ते लंगोट. पाहुणे रावणे हाय, साजरं नाही लागत. काय झालं? काही नाही झालं. आमच्या आईचं बोलणंच तसं आहे बरं. हा हो माय, मला साधं वाधं आहे बाई. ते तुमच्यासारखं मले हो जीन नाही जीन होक्का नाक्का ते म्हणे लोक तर मला वाटते मी येतो फाट्यावरून जाऊन पैदल घरी. ते लोक बाई तुम्ही आजकालच्या पोरी बोलतच ना माय. एक हो नाही असं स्पष्ट तर म्हणच ना. नाही नको हो थोडस द्या ना. तेच लोक तर आमच्या घरच्या माणसाचं जेवण होते. मग ते नाही येत मला. मा साधं भाधं काम आहे बाई. काय नाही मग माया लेकराचे लंगोट घाललं होतं ती. झाली नाही का योगिताची साडी घालणं? झाली ना? हो झाली. बापा रे, हिची सासू तर मला भारीच दिसते जराशी.